नमस्कार। एमपीएससी आणि बँकिंगच्या IBPS परीक्षा एकाच तारखेला आल्याने पुण्यात अनेक विद्यार्थी गेले 2 दिवस रस्त्यावर उतरले होते। एमपीएससीची 25 ऑगस्टला होणारी परीक्षा पुढे ढकलली जावी अशी या विद्यार्थ्यांची मागणी होती आणि अखेर त्यांची मागणी पूर्ण देखील झाली। या परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार आहे। त्याचबरोबर कृषी विभागाच्या 258 जागांची भरती करण्याचं आश्वासन राज्य सरकारच्या वतीने देण्यात आलंय। या दोन मागण्या मान्य झाल्यावर आंदोलन करणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला। मात्र कोणाला या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राचं उज्ज्वल भविष्य दिसतं तर कोणाला आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याची संधी। विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांच्या पाठोपाठ रोहित पवारांनी या आंदोलकांना भेट दिली आणि त्यानंतर रात्रभर विद्यार्थ्यांसोबत आंदोलनही केलं। आंदोलकांच्या 2 मागण्या मान्य झाल्या। तिसऱ्या मागणीसाठी शरद पवार आणि आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असं आश्वासन रोहित पवारांनी दिलं। एमपीएससी ही एक स्वायत्त प्रशासकीय संस्था आहे हे माहीत असूनही रोहित पवार या विषयाचे राजकारण करत आहे। आपल्या आमदारकीच्या जोरावर विद्यार्थ्यांची बाजू आयोगासमोर मांडण्याच्या ऐवजी आगीत तेल ओतायचं काम रोहित पवार करतायत। हे पवार राजकीय पोळ्या भाजत असताना दुसरे एक पवार मात्र कोणत्याही प्रकाश झोतात न येत समस्या सोडत होते। औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी या प्रकरणी आयोगाला निवेदन सादर केलं। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या मार्फत पाठपुरावा देखील केला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आयोगाला परीक्षा पुढे ढकलायची विनंती केली आणि ती मान्य देखील झाली। पण समस्या सुटल्यावरही काहीतरी कारण पुढे करून आंदोलन चिघळत ठेवावे असा रोहित पवारांचा प्रयत्न आहे। तर रोहित पवारांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडण्याऐवजी यांचे कार्यकर्ते ॲम्ब्युलन्स अडवून महिला पोलीस अधिकाऱ्यांसोबत हुज्जत घालत आहे। हा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे। दरम्यान आंदोलनाच्या नावाखाली जीव तोडून अभ्यास करणाऱ्या मुलांचे आयुष्य बर्बाद करून आपला स्वार्थ साधायचा यांचा डाव दिसत आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।